ठिकाणी जाऊया जिथे तयारी आता पूर्ण झालेली आहे। कार्यकर्ते हळूहळू दाखल होण्यास सुरुवात होते आणि त्या संदर्भातली अपडेट जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, एक महत्त्वाचा मुद्दा या मोर्चा संदर्भातला तो म्हणजे सकाळपर्यंत अशी माहिती मिळत होती पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही, त्या संदर्भातली पोलिसांनी काही माहिती दिली आहे आणि एकंदरीतच पोलीस प्रशासन या मोर्चा संदर्भात कशी खबरदारी घेतंय? आता जिथे मोर्चा सुरू होणार आहे त्या परिसरामध्ये मी आहे। आपणास माहिती आहे की कुठल्याही चौकामध्ये अचानक कुणीही आंदोलन करून अशा स्वरूपाचं विनंती इथं पोलिसांच्या वतीने केली जाते। जिथे मोर्चा सुरू आहे तिथूनच सगळ्या लोकांना एकत्रित तयार यायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे। रस्त्या परिसरामध्ये अचानक कुठल्याही चौकामध्ये लोकांनी उभारून सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये अशा स्वरूपाची भूमिका पोलिसांची आहे। एका बाजूला आपणास माहिती आहे की मोर्चाची परवानगीबाबत अधिकृत अद्याप ही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती समोर येते। काही तासांवर मोर्चा आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जरी मोर्चाला परवानगी मिळू अथवा न मिळू महाविकास आघाडीचे नेते मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। दुसरीकडे मुंबईकरांना आज शनिवार आहे, भलेही तेवढी गर्दी या परिसरामध्ये जरी नसली तरी वर्किंग डे असतो, शनिवारी अनेक कार्यालय सुरू असतात, जे खासगी कार्यालय आहेत आणि दैनंदिन जे कामकाज आहे ते सुरू असतं। अशा परिस्थितीमध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी खबरदारी घेत आहेत। पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेला दिसून येतोय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोर्चाचा जो मार्ग आहे तो पूर्ण बॅरिकेड्सने आता इथे बंद करण्यात आलेला आहे। बॅरिकेड्स जे आहेत ते टाकण्यात आलेले पूर्ण दिसत आहेत आपल्याकडे। मेट्रो चौक म्हणजे वसुदेव बळवंत फडके या चौकातून मोर्चाची सुरुवात होणार आहे। फॅशन स्ट्रीट रोड आपण जो ओळखला जातो अशा रोडवरनं, आणि त्यानंतरनं बरोबर या रस्त्याने जो बॅरिकेड टाकून पूर्ण बंद केलेला आहे या रस्त्याने तो मोर्चा पुढे जाईल। आझाद मैदान आणि मुंबई महापालिकेच्या चौकाच्या आधी तो थांबवला जाईल। तिथेच सगळ्यांची भाषणं होतील असं सांगण्यात आलेलं आहे। ओपन स्टेज असं स्वरूपाचं एक करण्यात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे नेते प्रामुख्याने दिसतील आणि काही जे नेते आहेत ते प्रमुख नेते चालतील सुद्धा। एकूणच जर पाहिलं तर महाविकास आघाडी मतदार याद्यांची भूमिका मांडण्यासाठी एकत्रित आलेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका यांच्या निवडणुका आहेत। तत्पूर्वीच महाविकास आघाडी आणि मनसे आणि इतर छोटे मोठे जे पक्ष आहेत ते देखील सगळे एकत्रित येत आहेत आणि सरकारच्या विरोधात विशेषतः त्यांचा रोख हा निवडणूक आयोगाकडे जरी असला तरी महायुतीच्या नेत्यांवरचीच टीका ही प्रामुख्याने या सगळ्या मोर्चामध्ये लक्ष केंद्रित करणारी आहे। महायुतीच्याच नेत्यांवर टार्गेट असेल असंही सांगितलं जातं।